तर चेंबूरच्या महाविद्यालयामध्ये मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप केला गेलाय। शहा अँड अँकर कच्छी महाविद्यालयाबाहेर त्यानंतर आंदोलन केलं गेलं। मनसे विद्यार्थी सेनेनं कॉलेज प्रशासनाला या संदर्भात जाब विचारलाय। विद्यार्थी, पालक आणि मनसे पदाधिकारी आक्रमक झाले। आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागेल, शासन जी आर आहे। मग आम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये जाऊन शासन जी आर काढला, त्याच्यामध्ये पाहिलं की तो जी आर 20 जूनचा होता। तो 20 जूनचा जी आर आणि 14 सप्टेंबरचा ऍडमिशन याच्यामध्ये 3 महिन्याची तफावत होती। मग त्या संदर्भात आम्ही महाराष्ट्र नोंदणी विद्यार्थी सेनेचे जे आमचे दादा आहेत देसाई सर यांच्याकडे गेलो। त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली आणि त्यांच्या थ्रूच आम्ही इकडे आलो आणि आमची मुद्दे मांडल्यानंतर आमच्या मुलांना त्यांनी गेल्या वर्षी परीक्षेला पण बसू दिली, ह्याच वर्षी परीक्षेला पण बसू दिलं। कॅप ग्राउंड मध्ये होऊन सुद्धा त्यांची जी फी वाढ झाली होती अचानक, कास्ट मध्ये जरी असले लोक तर त्यांची अचानक फी वाढ करण्यात आली होती। त्यांचं मत होतं की जी आर काहीतरी आम्हाला आधी दाखवला नव्हता आणि नंतर आणला होता। आणि एक दुसरा त्यांचा विषय होता की फी नाही भरली तर परीक्षेला बसू देणार नाही म्हणून। तर 2 विषयांपैकी एक विषय जो परीक्षेला बसायचा होता तो त्या मुलांना परीक्षेला बसायला त्यांना मिळालेला आहे। मात्र हा जो फी वाढीचा विषय आहे त्या विषयामध्ये सर्व पालकांना आणि आम्ही जाऊन आज विनंती केली, तर ती विनंती आता मान्य झालेली आहे।